नमस्कार. कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. छान दिवसाची सुरुवात झाली आहे. व्हिडिओची सुरुवातसुद्धा इथूनच करते सकाळपासून, म्हणजे किचनमधूनच. सकाळी सकाळी मी टिफिन बनवायला घेतला होता. फक्त फ्रेश होऊन मग मी किचनमध्ये येते रोजच. फक्त सणसूद काही असेल तर मग अंघोळ करून किचनमध्ये जाते, नाहीतर सकाळी सकाळी अंघोळ करणं मग होतच नाही, डायरेक्टली स्वयंपाक बनवते. तर इथे ना मी भाजी बनवायला घेतली आणि मला बनवायची टोमॅटोची चटणी. खरं सांगायला गेलं ना तर अहोंना अजिबात टोमॅटोची चटणी आवडत नव्हती. पण जसं हे ऑफिस जॉईन केले ना तेव्हापासून त्यांना अशी आवडते खायला. पण त्यांचं एक म्हणणं असतं की लोखंडी तव्यामध्ये नको बनवत जाऊ, सिंपल कढईमध्ये बनव, ती टेस्टी लागते. पण मला असं वाटतं की लोखंडी तव्यामध्ये बनवलेली टेस्टी लागते. आणि आज मग मी सकाळी त्यांना विचारून घेतलं की नॉर्मल कढईमध्ये करू का लोखंडी तव्यामध्ये करू, तर तेव्हाच त्यांचं हो आलं की लोखंडी कढईमध्येच बनव. छान होते ती पण, आणि खायला लागलेत हेच महत्त्वाचं. नाहीतर वांगं, त्याच्यानंतरनं टोमॅटोची चटणी आणि असं अजून बरंचसं काही आहे. म्हणजे एकदम बोटावरती मोजण्या इतक्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत. बाकी सगळं आवडीनं खातात आणि बनवण्यावरती पण ते डिपेंड असतं की आपण कसं बनवतो आहे ते. टोमॅटोची चटणी आधी अजिबात खात नव्हते. पण मला वाटते की टिफिनमध्ये कोणीतरी टोमॅटोची चटणी आणली असेल, त्यांना आवडली असेल ते, म्हणून ते कदाचित करायला लावत आहेत. नाहीतर ते आधी टिफिनला अजिबात टोमॅटोची चटणी घेऊन जायचे नाहीत. तर असू देत, आता आपण आपलं बोलूयात. तर मी इथं ना कणिक भिजवायला घेतली. टोमॅटो चिरून ठेवले. म्हणजे सगळ्यात सिक्वेन्स हाच असतो ना की पहिल्यांदा भाजीची तयारी करायची, नंतरनं कणिक मळायची. मी तर असंच करते, पण बाकीचे बरेच जण असे करतात की पहिल्यांदा कणिक भिजवून घेतात, त्याच्यानंतरनं मग भाजी टाकतात, जेणेकरून कणिक चांगली भिजते. पण मी खरं सांगायचं म्हटलं ना तर माझं इकडं थोडं तिकडं थोडं असं सुरू असतं कंटिन्युअसली. म्हणजे सकाळचा टिफिन तर बनवत असताना कंटिन्युअसली त्याच गोष्टी सुरू असतात, पण कुठे भांडीच मांड, कुठं पसाराच आवर, अशा गोष्टी मी करत असते. त्याच्यामुळे माझी कणिकसुद्धा छान भिजते आणि मग पटपटसुद्धा आवरून जातं. तर पहिल्यांदा ना मी टोमॅटो वगैरे चिरून घेतले होते आणि नंतरनं कांदा चिरून घेतला. मग तो छान असं तव्यामध्ये छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेतला. त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि जो आम्ही घरचा कांदा लसूण मसाला वापरतो ना, तो 1 चम्मच टाकला आणि त्याच्यानंतरनं चिकन मसाला टाकला. सगळं व्यवस्थित परतून घेतलं आणि वरून मग जे टोमॅटो कट केले होते ना ते टाकले. कोण आंबट गोड असं टोमॅटोची चटणी खातं. म्हणजे माझ्या सासरी टोमॅटोच्या चटणीमध्ये ना थोडंसं साखर टाकतं, त्याच्यामुळे गोडसरपणा येतो, आंबटपणा जास्त लागत नाही. आणि मी असं काहीच करत नाही, कारण मला आंबटच चटणी खायला आवडते. अजिबात साखर वगैरे मी टाकत नाही. तर एकीकडे भाजी पटकन टाकून घेतली, कणिक भिजवली, तोपर्यंत इकडे तिकडे काहीतरी केलं आणि मग लगेच चपात्या बनवायला घेतल्या. मला एक सवय आहे, म्हणजे जर मी चपात्या बनवायला घेतल्यात ना तर मी असं नाही बनवणार की अहोंसाठी 3 बनवून बाजूला झाले, किंवा धनूसाठी 1 बनवली आणि नंतरनं बाजूला झाली, परत माझ्यासाठी. एवढं मी ताप करतच नाही. म्हणजे एकाच टायमिंगला सगळं करून घेत असते. आणि मला 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 ना अशी हे नाही आहे, म्हणजे गरम गरम खायचे असं असं माझं काही नसतं, किंवा घरात पण कोणाचं नसतं. त्याच्यामुळे मी ना लगे हात अहोंच्या 3 चपात्या करते, धनूची 1 करते आणि माझी 1, अशा 5 चपात्या, आणि वरती 1 एक्स्ट्रा धनू आल्यानंतर स्कूलमधून खायला, अशा 6 चपात्या किंवा 6 चपात्या असतात. कधी झाले चुकून तर 7 चपात्या होतात. जर कणिक जरी उरली ना तर मग मी ठेवून देत असते. आणि ती ठेवलेली कणिक माझ्याकडून नेहमी फेकूनच देण्यात येते. परत चपाती करतच नाही, कारण संध्याकाळी आमच्या घरामध्ये भाकरी बनते. आता चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि लगेचच ना मग मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा करायचा होता भाजीमध्ये टाकण्यासाठी. मग तेही केलं. आणि आज ना भाजीसाठी कोथिंबीरच नव्हती माझ्याकडे, त्याच्यामुळे भाजी जरा अशी वेगळी दिसत होती. इथे टिफिन पॅक करून घेतला. भाजी चपातीसोबत रोजच अहोंना ना सॅलड तर लागतंच, पण आज काकडी वगैरे घरात नव्हती. टोमॅटो होते, पण म्हटलं टोमॅटोची चटणी दिली तर टोमॅटो कसं द्यायचं ना. मग म्हटलं की थोडासा फरसाण देऊयात आपण त्यांना, कारण असं खायला ना खूप छान वाटतं. आणि फक्त भाजी चपातीच काय खायची, कधीतरी घरात पण आपण भाजी चपाती खाऊन वैतागतोच ना. मग तर हे रोजच टिफिनला म्हणजे असं घेऊन जातात, तर सोबत काहीतरी थोडंफार पाहिजेच, म्हणून मग मी ना फरसाण दिला. आणि रोजच असं काही ना काहीतरी असतं. आता ह्या टिफिनचं जर विचाराल ना तर हा मी डीमार्टमधून घेतला, त्याच्यामुळे लिंक वगैरे माझ्याकडे काही नाही आहे. ते जाईपर्यंत ना सकाळचं माझं बिझीच रुटीन असतं. त्याच्यानंतरनं परत आता ह्या साहेबांचं, म्हणजे त्यांच्यासाठी 2 तास तरी द्यावेच लागतात. म्हणजे अहोंसाठी 2 तास घेऊन ते गेले ऑफिसला की लगेच ह्याच्याकडे यायचं. ह्याला जवळजवळ 1 किंवा सव्वा तास तरी द्यावाच लागतो. मग त्याला स्कूलमधून सोडून आल्यानंतरनं जी काही 10-15 मिनटं भेटतात ना ती अक्षरशः माझी असतात, फक्त माझी. आणि नंतरनं मग कामांना पण सुरुवात करायची असते. तर अहोंचं आवरून दिलं, त्याच्यानंतरनं मग ह्याला उठवायला आले. क्वचित असं होतं की धनू पप्पा जाताना उठतो, म्हणजे डोळे उघडून त्यांना बघतो, बाय वगैरे करतो, पण अंथरुणातनं उठून काय बाहेर त्याला यायची इच्छा होत नाही. त्यामुळे मी त्याला तसंच लोळून देते. मग त्याला उठवून त्याचं आंघोळ, त्याचं खाणं पिणं, त्याला स्कूलला सोडून येऊन मग बाकीची कामं,
असं सगळं काही करून घेतलं आणि ह्याच गोष्टीमध्ये मी खूप जास्त दमून जाते. जर नेक्स्ट इयर धनुषला दुसऱ्या स्कूलमध्ये घातलं ना तर त्याला स्कूल बस वगैरे येईल, त्याच्यामुळे मला तेवढा काही ताप नाही राहणार. पण आता खरं सांगायचं म्हटलं ना तर म्हणजे एखाद्याला वाटेल असं की काय हे पोराला सोडायला जायचं, आणायला जायचं हे करते, पण धनुचं स्कूलचं टायमिंगसुद्धा उशिरा आहे. म्हणजे जर सकाळचं असेल ना तर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. म्हणजे नर्सरीत होतं तेव्हा तो 9ला जायचा आणि 11:30ला तर घरी यायचा. ते टायमिंग मला एकदम बेस्ट वाटायचं. पण आता काय होतं आहे ना, 11 ते 2 स्कूल असल्यामुळे 2 वाजता येताना जी माझी फजिती होते ना ती सांगण्यापलीकडची असते आणि थकून गेल्यासारखं होतं मला. त्याच्यामुळे मग माझं व्हिडिओ शूट करण्याकडे पण मन नाही लागत. जेव्हा त्याला सुट्टी असते ना त्यावेळेस आवर्जून मी सकाळपासून व्हिडिओ शूट करायला घेते. पण त्याला स्कूलमध्ये सोडायचं आणायचं म्हटलं की मलाच टेन्शन येऊन जातं. त्याला तर किती त्रास होतील बिचाऱ्याला, असं मी नेहमीच विचार करत असते. तर ना सगळं माझी कामावरून झाल्यानंतर ना त्याला घेऊन वगैरे आले आणि अचानक मी मोबाईल बघता बघताना असं होतं ना, इंस्टाग्रामच्या फीडमध्ये कधी कधी नुसतं खायच्याच व्हिडिओ येतात आणि खायचं जर मला काय दिसलं ना तर मला शिऱ्याशिवाय ऑप्शनच सापडत नाही. म्हणजे मला शिराच आवडतो, मग मी तोच बनवते. एकदमच रवा भाजून ठेवलेला होता त्याच्यामुळे शिरा बनवायला काय जास्त त्रास होत नाही किंवा एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. फक्त पाण्यामध्ये साखर टाकायची, तूप टाकायचं आणि रवा टाकून हलवून घ्यायचं आणि साधा सिंपल पद्धतीने रवा तयार होऊन जातो आणि खूप जास्त टेस्टीसुद्धा लागतो. पण एक गोष्ट नेहमीच माझ्या मनाविरुद्ध घडत असते. म्हणजे मला भूक लागलेली आहे, मी बनवून खाते, पण त्याच टायमिंगला मला असं वाटतं ना की धनुषने थोडं तरी खावं. पण तो एक घासही तोंडात घेत नाही शिरा. म्हणजे काय झालं त्याला काय माहिती, तो लहानपणी तो खायचा पण आता खातच नाही. आणि जास्त गोड मुलांना घरातलं आवडत नाही बरं का. बाहेरचं बेकरी प्रोडक्ट काहीही द्या, कितीही गोड खाऊन घेतील, पण घरातलं असं गोड खायचं म्हटलं की धनुष तर नाहीच म्हणतो. शिरा अजिबात तो तोंडात सुद्धा घेत नाही. त्याच्यानंतरनं मग मी लागले स्वयंपाकाला आणि लवकरच स्वयंपाकाला लागले होते. म्हणजे मी 5:30च्या दरम्यान भाजी टाकली होती फोडणीला. का काय माहिती असंच वाटलं मला. आणि आज ना एकदम उन्हाळा टाईप फिलिंग येत होती. म्हणजे थोडंसं गरम होत होतं आणि असं थंड काहीतरी खावंसं प्यावंसं वाटत होतं. मग मी म्हटलं चला आता मस्त पोटभर जेवणच करायचं आपण लवकरच 7-7:30च्या दरम्यान. म्हणून मी ते लवकरच भाजीची तयारी करत होते आणि आज जरासं उशिरा ऑफिसवरून घरी येणार होते. मग मी म्हटलं चला आता बसण्यापेक्षा टाईम वेस्ट करण्यापेक्षा ना आपण मस्त अशी भाजी बनवूयात. तर ना जेव्हा भोगीच्या भाजीसाठी मी भाज्या आणल्या होत्या ना त्यावेळेस वांगे ना 3च आले होते फक्त. म्हणजे मीच तशी आणली होती, मिक्स भाजी आणली होती आणि त्यातून फक्त 2 वांगी, म्हणजे 1 वांगं टाकलं होतं, 2 वांगी बाकी होती. म्हणून म्हटलं चला आपण त्याचीच मस्त अशी भाजी बनवता, टाकूनसुद्धा द्यायला लागणार नाही आणि आपल्या पोटातसुद्धा जाईल. दोन्ही गोष्टी व्यवस्थित होतील म्हणून मग मी वांगी कट करून घेऊन पाण्यात भिजत ठेवली होती. आणि माझ्या मनात चाललं होतं एखादं जर वांगं किडकं निघालं तर वांग्याच्या भाजीचा प्लॅन फसणार म्हणजे फसणार. पण दोन्हीही वांगी आतून खूप छान फ्रेश होती, एकदम पांढरी शुभ्र. म्हणून मग मी ना वांगंसुद्धा असंच बनवते. कांदा चिरून घेते, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते, घरचा कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, मीठ, थोडंसं तेल आणि व्यवस्थित मिक्स करून मग जे काय वांग्यामध्ये आहे ना ते सगळं भरून घ्यायचं. आणि जेव्हा तेल गरम झालं ना त्याच्यामध्ये जिरं आणि हे टाकायचं, लसूण खोबरं टाकायचं, छान परतून घ्यायचं. नंतरनं मग वांगी सोबतच असलेला मसाला टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. जरा वेळ तसंच ठेवायचं म्हणजे वांगी दोन्ही साईडून ना खरपूस भाजतात. आणि दोन्ही साईडनं जेव्हा वांगी छान फ्राय होतात ना त्यावेळेस ते दिसायला पण असे टेम्पटिंग दिसतात आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी लागतात. जर आपण छानसं परतूनच नाही ना घेतलं तर वांगे आहे असे दिसतात. म्हणजे वरून जसा काळपटपणा असतो ना तो सगळा तसा दिसतो. पण असं फ्राय करून घेतलेलं त्याच्यावरती डाग दिसतात ना तर ते एकदम टेस्टीसुद्धा लागतं, कारण पूर्ण वांगं असं भाजलेलं असतं ना त्याच्यामुळे. आता व्यवस्थित तिथे मी मिक्स करून घेतलं आणि नेहमीच काय करते मी गरम पाणी ओतत असते, त्याच्यामुळे भाजीची टेस्ट जात नाही. पण आज मी जसंच त्या भांड्यामध्ये होतं ना त्याच्यामध्येच पाणी सगळं मिक्स केलं, कारण मसाला खूप जास्त चिकटलेला होता त्याच्यामुळे. इथे धनुचं काहीतरी लुडबुड सुरूच होती, काहीतरी म्हणत होता तो मला, पण मला तो काय म्हणतोय ना ते समजतच नव्हतं. का त्याला काहीतरी खायला पाहिजे होतं बहुतेक. पाणी टाकून घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि मग मी कुकरचं झाकण लावून घेतलं आणि शिट्टी एकदम म्हणजे 1 शिट्टी होऊन दिली ना तरी पण वांगं मस्त असं गाळ शिजतं. पण मी ना थोडाच वेळ ठेवलं होतं आणि लगेच बंद केलं, त्याच्यामुळे वांगं ना खूप जास्त असं मस्त शिजलं होतं. आणि जेव्हा वांगं टेस्टी असतं त्यावेळेस भाजी मस्तच बनते, त्यात काही विषयच नसतो. पण ज्या वांग्यांना चव नसते ना त्याची भाजी ही छान बनत नाही. पण माझ्याकडून वांग्याची भाजी असू देत किंवा नॉनव्हेजचा एखादा पदार्थ असू देत, ठामपणे सांगू शकते की खूप छान मस्त बनतो, तिथे काहीच गरज लागत नाही. म्हणजे खूप जास्त टेस्टी बनतो ते. चहा बनवला होता मी थोडासा माझ्यासाठी, मग तो घेतला. म्हटलं तर थोडासा चहा वगैरे घेऊयात.
कोरा चहा पिल्यानंतर ना खूपच मस्त वाटते. कोरा चहा ऐकायला कसं तरी वाटतं आणि ब्लॅक टी ऐकायला छान वाटतं, म्हणून मी ब्लॅक टीच म्हणते. पण कधी कधी जातं, जे आपण रेग्युलर शब्द बोलतो ते तोंडातून नेहमीच जात असतात. चहा घेऊन मी निवांत बसलेच तोपर्यंत अहोसुद्धा आले होते. म्हणजे 6ला येतात ना, तर आज त्यांना वेळ झाला होता घरी यायला, त्यामुळे आधीच मी चहा वगैरे घेतला होता. नाहीतर शक्यतो असं होतं ना, की ते आल्यानंतर ना मग एकत्र चहा होतोच आमचा. पण आज उशीर लागणार होता म्हणून मी पहिल्यांदा चहा पिऊन घेतला. आणि धनू बघा इथे खाली जाऊन बसलेला, म्हणजे युनिटच्या खाली. आणि त्यांनी ना कॉल केला होता, काय घरी येताना आणायचं आहे का? तर धनून सांगितलं होतं की पप्पा चॉकलेट घेऊन या म्हणून. आणि असं लपून बसला होता. त्याला वाटतं ना की पप्पा आता येतील, मग जास्तच लाड करतील. पण त्याचे पप्पा त्याच्या उलट आहेत. म्हणजे तो असं लपून बसला ना, तर ते मुद्दाम शोधायचे नाटक करतात. अगदी समोर दिसला ना, तरी पण नाही दिसला असं बिहेव करून ना, तो कुठे आहे कुठे आहे असं मला विचारत राहतात. मग मी त्यांना सांगते धनू मामाच्या गावाला गेला आहे, ते त्याच्या आजीकडे गेला आहे. आणि मग जेव्हा का त्याने कॅडबरी बघितली त्यावेळेस लगेचच तो बाहेर आला. आणि बघा तुम्ही पण इथे बघा, लगेच बाहेर आले आणि मग सांगत होता की पप्पा मी इथे. तरी पण त्याच्या पप्पांचं सुरू होतं की नाही, धनुष कुठं गेला आहे ग आपला, असं तसं. सकाळच्या रुटीनपासून संध्याकाळपर्यंतचं जे आजचं काही तुमच्यासोबत शेअर केलं, ते जर तुम्हाला आवडलं असेल ना, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजकाल तुम्ही कमेंट करत नाही आहे, त्यात पण चुकी माझीच असू शकते की मी वेळेवरती रिप्लाय देत नाही म्हणून. पण तुम्ही नक्कीच कमेंट करा, मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.